तुमच्या माझ्यावर याचा अर्थ आपल्या सभ्यतेवर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या परंपरांवर आपण सर्वजणांनी कायम राहावं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. काय सांग? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होऊन शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना आरक्षण देणार या सांगणाऱ्या सरकारचा हा भाग 2 आहे. आणि त्या सरकारने या संदर्भात शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ ध्यानात ठेवून ताबडतोबीनं या संदर्भामध्ये शासन निर्णय जाहीर केला पाहिजे. अन्यथा हे सरकार फसवणूक करत आहे आणि हे फसवणीच आहेत असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. एकीकडे मनोज जरांगे पाटील एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे कौतुक करतायत. सरकार हे एक आहे आणि या सरकारमधील सर्व घटक पक्ष आहे. जेव्हा आरक्षण दिल्या जाईल त्यावेळेस विधानसभेचा ठराव जर संदर्भ घेतला तर सर्वांनी एकमुखांनी या आरक्षणाला मान्यता दिलेली आहे. आणि आता सरकार त्या निर्णयापासून टाळाटाळ करत आहे आणि यामध्ये हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे त्यामध्ये सहभागी आहेत. फडणवीसांनी 16% आरक्षण दिले होते. पवार आणि ठाकरेंनी हे आरक्षण घालवलं असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात. या संदर्भात अनेक लोक अनेक मतं व्यक्त करत आहेत. मात्र जे झालं त्याला इतिहास आहे. ते कोणाच्या काळात मिळालं होतं, काँग्रेसच्या काळात मिळालं होतं, कसं मिळालं होतं सर्वांना ज्ञात आहे. तुर्तास या सगळ्या गोष्टी गैरलागू आहे. आता काय करताय ते बोला. दादा, आज राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. आज बुलढाण्यात देखील हा उत्सव साजरा केला जातो. काय सांगा? गणरायाचं आगमन हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा एक सण आणि उत्सव आहे. आणि हा उत्सव होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आज स्मरण या निमित्तानं आपल्याला करणं भाग आहे. कारण एकीकडे गणेशोत्सवाच्या मागे आपण शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र विसरावा अशा प्रकारचं कारस्थान सुरू असताना मूलभूत स्वरूपात गणरायाचा उत्सव हा महाराष्ट्र धर्माचा भाग आहे. तर शाहू फुले आंबेडकर आमची आणबाण आणि शान आहे. आणि हे गृहीत धरून याचं ध्यान ठेवून आपण सगळे सण उत्सव साजरे करू. तुर्तास महाराष्ट्रावर, देशावर एक मोठं विघ्न आलेलं आहे. ते मतचोरींच्या माध्यमातून असेल, ते बोकाळलेल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून असेल, लोकशाही गुंडाळून ठेवण्याच्या माध्यमातून असेल, यातून विघ्नहर्ता हा आम्हाला वाचो ही यावर्षीची ही थीम असली पाहिजे. आणि याच प्रार्थनेच्या अनुषंगानं, याच महाराष्ट्राच्या अनुषंगानं आपण पुढे गेलो पाहिजे. एवढंच या निमित्तानं आज या ठिकाणी सांगू इच्छितो.